दिव्यांग दिन हा उत्सवाचा तेव्हाराचा दिवस आहे, परंतु आज खरंच शोकांतिक आहे की आज जागतिक दिव्यांग दिनी आम्हा दिव्यांगांना इथं मोर्चा काढावा लागत आहे। हे मोर्चा काढण्याचे एकमेव कारण म्हणजे दिव्यांगांसाठी विधानसभेमध्ये आवाज उचलणारे एकमेव दिव्यांगांचे हृदयसम्राट माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या जिव्हारी लागलेला आहे। ह्या जिव्हारी लागलेला प्रश्न म्हणून उद्भवल्यामुळे आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेडसह सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। या आक्रोश मोर्चामध्ये आमची मागणी एकच आहे की दिव्यांगांचे हृदयसम्राट जे आहे माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात यावं। त्याच्यानंतरची जो आमची मागणी आहे ती दिव्यांग सुधारित ॲक्ट 2016 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली, तसेच माझा लाडका दिव्यांग योजना राबवून आज दिव्यांगाला संजय गांधी निराधार योजनेतले मानधन 5,000 रुपये करण्यात यावं आणि आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थांकडला 5% निधी नकोय, तर जिल्हा शासन स्तरावरून येणाऱ्या DBT-कडे जे काही निधी येतो विकास निधी जिल्हा नियोजन समितीकडे या निधीमध्ये आमच्यासाठी 5% ची तरतूद करण्यात यावी ही आम्ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।